नमस्कार. मी अरविंद आठले. आतापर्यंत अनेक संतांची चरित्र तुमच्यासमोर मी आणली. स्वामी समर्थ असोत किंवा गोंदवलेकर महाराज असोत आणि त्याशिवाय आधुनिक संतांपैकीही अनेक जवळपास 35 ते 37 चरित्र मी आतापर्यंत तुमच्यासमोर आणली. आता शंकर महाराजांविषयी आपण बोलणार आहोत. शंकर महाराज आणि गजानन महाराज ह्या दोन व्यक्तिमत्व आपले अजूनही पूर्ण अभ्यास त्यांचा करायचा राहिला आहे. उपासनेच्या दृष्टिकोनातून हा अभ्यास आपण करणार आहोत. तर यापैकी आपल्या आज समोर बसलेले आहेत, हे आहेत मिलिंद कर्वे. हे राहतात ठाण्याला. कर्वे साहेब नमस्कार. नमस्कार. आणि ठाण्याहून ते मुद्दाम आज या ठिकाणी आलेले आहेत. ते शंकर महाराजांचे निस्सीम भक्त आहेत आणि त्यांच्याविषयीचा त्यांचा जीवनचरित्रपट शंकर महाराजांचा त्यांना सांगायचा आहे. आणि मला उमजलेले शंकर महाराज हा विषय ते घेणार आहेत. आता त्यांची थोडीशी मी तुम्हाला माहिती करून देतो. ते MA आणि MSc दोन्ही मास्टर्स डिग्री त्यांच्याकडे आहेत. व्यवसायाने ते सायकोथेरपिस्ट आहेत. ठाण्याला राहतात. निवृत्ती आता त्यांनी स्वीकारली आहे आणि पूर्णवेळ लेखनासाठी दिलेलं आहे. त्यांची आतापर्यंत 3 पुस्तकं पब्लिश झालेली आहेत. त्याच्यामध्ये आध्यात्मिक कादंबऱ्या आहेत. एक आहे सहेला रे सहेला, सहेला रे, हे पहिलं पुस्तक झालं. आणि त्यानंतर मम आत्मा गमला हेही एक पुस्तक त्यांचं दुसरं प्रसिद्ध झालं. आणि आता तिसरं जे नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे ते आहे शून्य साक्षी. अशी 3 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. स्पिरिच्युअल गाईड म्हणूनही ते काम करतात. त्यांची अनेक विषयांवर, आध्यात्मिक विषयांवर व्याख्यान होत असतात. शंकर महाराजांचा त्यांचा कसा संबंध आला हे त्यांच्या तोंडून ऐकायला तुम्हाला फार आवडेल. आतापर्यंत हा विषय आपण घेतलेला नाही आहे आणि हा विषय त्यांच्यासारख्या निस्सीम भक्ताकडून आपल्याला ऐकायला मिळतो आहे, हे आपल्या सर्व दर्शकांचं मोठं भाग्य आहे. तेव्हा त्यांचा कसा संबंध आला, काय झालं, ते इकडे वळले कसे, त्यांचं काय आयुष्य स्वतःचं काय आहे आणि शंकर महाराजांची त्यांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून काय कसा काही संबंध आलेला आहे, या संबंधी आपण आता पूर्ण त्यांच्याकडून ऐकायला उत्सुक आहोत. तर मिलिंद साहेब, आपण काही थोडंसं वाचकांना सांगाल? नक्कीच सांगेन. सर्वांना माझा नमस्कार. आणि माझे सद्गुरू आणि सद्गुरू परंपरा जी आहे त्या परंपरेला नमस्कार करून मी आपणासमोर मला उमजलेले शंकर महाराज या विषयावरती बोलणार आहे. तर विषयाला सुरुवात कशी करायची, तर आठले काका जसं म्हणाले त्या पद्धतीने की महाराजांचा तुमचा संबंध कसा आला त्याच्यामध्ये. तर महाराज मला माहिती नव्हते हे मी अगदी निर्विवादपणे सांगू इच्छितो. आणि आपल्याला जरी आपले सद्गुरू माहीत नसले तरी सद्गुरूंचं लक्ष आपल्यावर कसं असतं त्याची अनुभूती माझ्या लहानपणापासून घेतलेली आहे. आणि जेव्हा मी साधारण मला आठवतं की 5वीमध्ये असताना दुपारची शाळा होती आणि माझ्या घरापासून जवळच गजानन महाराजांचं मंदिर आहे. म्हणजे आता मठ म्हणतात त्याला. विनय जोशी यांचं मंदिर असं म्हणतात गजानन महाराजांचं. विनय जोशी सगळ्या ठाणेकरांना माहिती आहेत, त्यामुळे त्यांचा परिचय देण्यात काही इथे पॉईंट नाही. पण असं जेव्हा त्या मंदिरामध्ये मी जात असे ते कशी, तर शाळेची जेव्हा मधली सुट्टी व्हायची तर त्यावेळेला पटकन डबा खायचा आणि त्या विनय जोशींच्या मंदिरामध्ये जायचं. जे गजानन महाराजांची त्यांनी स्वतः स्थापलेली मूर्ती आहे त्याच्यामध्ये. आत्ता जसं त्या मठाची जी प्रसिद्धी आहे किंवा त्या मठामध्ये जे असं त्याला जे एकदम छान स्वरूप आलेलं आहे तसं त्यावेळेला नव्हतं. ते त्यांच्या घराचाच एक भाग होता आणि तिथे कोणालाही ते मुक्तद्वार प्रवेश होता. आताही आहे, तसं काही प्रश्न नाही. तर तिथे मी जात असे, मुलं जात असत काही शाळेतली त्याच्यामध्ये. तर तिथे भिंतीवरती अशा अनेक तसबिरी लावलेल्या होत्या. अजूनही आहेत, मला वाटतं आहेत बहुतेक अजूनही, कारण इतक्यात मी गेलेलं नाही त्या देवळामध्ये. तर तिथे एका फोटोनी माझं लक्ष वेधून घेतलं आणि त्या फोटोखाली काही नाव लिहिलेलं नव्हतं की कोणाचा फोटो आहे. आणि ते डोळे जे होते त्या फोटोमधले त्यांनी माझ्या म्हणजे माझं आपण म्हणतो ना एखाद्यावर गारुड करावं
तशी ती नजर त्यांनी अशी ओढून घेतली आणि मी बघतच राहिलो की कोण आहे बाबा हे? कोणाचा फोटो आहे? पण वेळेचं भान होतं, शाळेच्या मधल्या सुट्टीची घंटा वाजणार होती, तेवढ्यात आम्ही शाळेत गेलो. आणि मग त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा मी त्या मधल्या सुट्टीत मंदिरात जात असे तेव्हा तेव्हा त्या फोटोकडे बघण्याचं माझं अगदी वेळ वाढत गेलं. आणि नंतर 7वी मध्ये असताना, त्याच्यानंतर 7वीत असताना माझ्या हाती पहिलं पुस्तक आलं वाचनामध्ये, ते म्हणजे योगी कथामृत. बर. तर योगी कथामृतमध्ये लहारी महाशयांचा फोटो होता, महाअवतार बाबाजींचा फोटो होता. आणि योगानंदांचं ते पुस्तक वाचताना लहारी महाशय कोण, महाअवतार बाबाजी म्हणजे कोण, ह्याची ओळख झालेली होती. ते पुस्तक वाचून झाल्यानंतर लगेचच हातामध्ये आलं ते म्हणजे साध देती हिमशिखरे. बर. मला तर वाटतं प्रधानांनी प्रधानांनी लिहिलेलं हां. पुस्तक, त्याचा जो अनुवाद हिंदीमध्ये केले हां, सॉरी हां. मराठीत केलेला आहे तो साध देती हिमशिखरे. आणि त्याच्यामध्ये तो फोटो होता, जो फोटो मी त्या मठामध्ये पाहिलेला विनय जोशींच्या. तर त्या फोटोचं खाली जेव्हा नाव वाचलं आणि मग त्या साध देती हिमशिखरेमधले गुरुदेव हे जे हे कॅरेक्टर आहे ते म्हणजे शंकर महाराज हे जेव्हा कळलं, आणि त्यांचा मठ पुण्याला धनकवडीमध्ये आहे. आणि धनकवडीच्या मठात तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला महाराजांच्या अनेक स्वरूपातली फोटो पाहायला मिळतील वगैरे, असं ते वर्णन त्या प्रस्तावनेत होतं त्याच्यामध्ये. पुस्तक तर वाचलं, पण धनकवडीला कधी जाणार हा मनामध्ये एक फार मोठा हे विचार येऊन गेला. कारण 7वीत असताना आपण असले काही हट्ट करू शकत नाही, मला धनकवडीला जायचं आहे, अमकं करायचं आहे, तमकं करायचं आहे. तर धनकवडीला जाण्यामध्ये 7वी पासून साधारणपणे 12वी-13वी पर्यंत शिक्षण होईपर्यंत काही जाणं झालं नाही. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा एकदा धनकवडीला गेलो आणि ती महाराजांची ती प्रतिमा सजवलेली, तो गाभारा, त्या पादुका, आणि ज्या वेळेला पादुकांवर डोकं ठेवलं त्यावेळेला जे झालं त्याला विलक्षण अनुभूती असं म्हणावं, की जवळपास असं कोणीतरी मला खेचून घेतलंय. आणि ते खेचून घेतलंय, ते कोणी घेतलंय हे तेव्हा माहीत होतं. आणि मग तिथे सर्वस्व शरणागती झाली. आणि त्या दिवसापासून ही फार मोठी अनुभूती मला आली, की ज्याच्या शोधात माणसं घरदार सोडून निघून जातात, आठले काकांना अनुभव आहे त्याचा सगळ्या गोष्टी. तर ते सद्गुरू मला फक्त एका भेटीत जाऊन सापडले म्हणण्यापेक्षा सद्गुरूंनी मला असा चिमटीत धरून पकडून आणला त्यांच्या तिथे, की बघ मी इथे आहे आणि मीच तुझा आहे, बस तू माझा आहे आणि मी तुझा आहे. त्या दिवसापासून ती जी भावना मनामध्ये दृढ झाली आहे की मी महाराजांचा आणि महाराज माझे. अर्थात महाराज हा काय माझा कॉपीराईट नाही, कारण महाराज अनेकांचे आहेत आणि अखिल जगताचे आहेत, अखिल युनिव्हर्सचे आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि आहेतच, म्हणू शकतो आणि आहेतच, म्हणायलाच पाहिजे. पण तो जो एक भाव असतो ना आतमध्ये, की आपलेपणाचा, किंवा म्हणू आपण की मी तर माझ्यासाठी तो कॉपीराईटच म्हणतो, की महाराज माझा कॉपीराईट आहे त्याच्यामध्ये. आणि मग महाराजांचं आस्ते आस्ते, महाराज हे तत्वच असं आहे मुळी, की ते तुम्हाला कॅप्चर केल्यानंतर, तुम्हाला त्यांनी स्वीकारल्यानंतर, अर्थात स्वीकारणं, कॅप्चर करणं ह्या सगळ्या मानवी विचारांचा भाग झाला. जन्मोजन्मीपासून ते आपल्याकडे पाहत असतात. म्हणजे आपल्याला वाटतं की या जन्मात माझे गुरु श्री शंकर महाराज, का तर ते अवतारी पुरुष आहेत, ते मानवी स्वरूपात येऊन त्यांनी इथे काही कार्य केलेलं आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या घटना माहिती असतात. पण ते गुरुतत्व आहे. गुरुतत्व हे देहाने एका जन्मात असू दे, एका कालखंडात असू दे किंवा कशात असू दे, पण गुरुतत्व हे अमर्याद असल्या कारणाने ते गुरुतत्व जन्मोजन्मी माझी सोबत करते हे तर ह्या जन्मात आल्यावर कळलं. कारण ह्या जन्मात भान आलं असं म्हणायला हरकत नाही की सद्गुरू सापडले त्याच्यामध्ये. आणि मग ते जेव्हा आपली पाठराखण करतात, आपल्याला सांभाळून नेतात, म्हणजे काय करतात, ह्याच्या अनुभूती जेव्हा रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला येतात, त्यावेळेला आपला भाव जो दृढ होत जातो त्यांच्याविषयीचा. आणि मग ती श्रद्धा असते, ती निखळ निर्विवाद श्रद्धा असते, त्याच्यामध्ये कुठलंही पाणी घातलं जात नाही आपल्याकडनं. म्हणजे जरी ज्या प्रेमाने धनकवडीला दर्शनाला जाऊ, त्याच प्रेमाने शिर्डीला पण जाता येतं, त्याच प्रेमाने शेगावलाही जाता येतं,
त्याच प्रेमाने अक्कलकोटला जाता येतं. पण तिथे कुठेही गेल्यानंतर त्या रूपात जेव्हा स्वामींना बघतो, हा तेव्हा आपण मनामध्ये विचार काय येतो, की महाराज तुम्ही आज ह्या रूपात दर्शन देताय. किंवा हा. गजानन महाराजांकडे गेले शेगावला, तर तो प्रेमाचाच भाव असतो. मग तिथे आपण म्हणतो काय, महाराज आज तुम्ही या स्वरूपात दर्शन देताय. पांडुरंगाला भेटायला गेले की पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवताना म्हणायचं, महाराज तुम्ही आज ह्या स्वरूपात इथे उभे आहात. म्हणजे सद्गुरू काय किमया घडवतो ते कसं कळतं आपल्याला, की जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याच्याशिवाय आपल्याला काही विश्व उरत नाही. पण व्यवहारवाद एकीकडे असतोच. आपण मनुष्य आहोत. मनुष्य हा समाजात राहणारा प्राणी आहे, कळप करून राहणारा प्राणी आहे. त्यामुळे कळप समाज हे आपल्या जगण्याचे आदिवास आहेत. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्या व्यवहारवादामध्ये सुद्धा एकीकडे ते आयुष्य जगताना सुद्धा त्याच्या पलीकडचं जे आध्यात्मिक आयुष्य आहे, ते आध्यात्मिक आयुष्य कसं जगायचं, त्याच्यामधले धोके काय आहेत, त्याच्यामधल्या पतनाच्या वाटा कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये निष्ठा कशी असावी लागते, त्याच्यामध्ये साधना कशी करायची, त्याच्यामध्ये उपासना म्हणजे नेमकं काय आहे, मग कर्मकांडांचा अवडंबर आहे का फक्त सगुण उपासना आहे का निर्गुण उपासना आहे, या सगळ्याचे जेव्हा धडे महाराज आपल्याला देत असतात, तेव्हा आपल्याला हळूहळू ते एक प्रकारचं पदवीच्या पुढचं शिक्षण असतं. म्हणजे हे महाराजांकडे गेल्यानंतर बालवाडी ते PhDच्याही पुढचं शिक्षण हे महाराजच करून घेतात. आणि ते जेव्हा आपल्याला समजायला लागतं, त्यावेळेला आपल्याला एवढंच लक्षात येतं, की हे जे तत्व आहे ते उमजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, तर ते मला कसं उमजलं आणि त्याच्यासाठी मी काय केलं हे मी सांगण्यापेक्षा महाराजांनी ते कसं मला उमजून दिलं ते सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. म्हणूनच या कथामालेचा किंवा आपण म्हणतो या व्याख्यानांचा मी विषय असाच निवडलेला आहे, आठले काकांनी जसं सांगितलं तसा, की मला उमजलेले शंकर महाराज या विषयावरती मी आपणासमोर काही मांडणार आहे. आपण ते गोड मानून घ्यावं हीच माझी महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपण भेटूच आता. फार छान मालिका ही होणार आहे. या मालिकेचं स्वागत नक्की सर्व दर्शक करतील याविषयी मला खात्री आहे. आणि हळूहळू त्यांचं चरित्र, शंकर महाराज ही फार मोठी आसामी होऊन गेली आणि त्यांचं चरित्र आणि चारित्र्य दोन्ही आपल्यासमोर येईल. उपासना कशी करावी, उपासनेत सद्गुरूचा काय भाग असतो, हा सगळा भाग त्यांच्या एक एक सगळ्या पुढच्या व्याख्यानांमधून आपल्याला मिळणार आहे. तेव्हा सर्व आपण वाचक दर्शक त्यांच्या मालिकेचं स्वागत करूया. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. एक एक आता ती सिरियल पूर्णपणे चालू होणार आहे आणि एक एक त्यांच्या तोंडून ऐकायला तुम्हाला अतिशय आवडेल. कुठल्याही शिष्याला आपल्या सद्गुरूचं जेवढं कमी कौतुक करावं तेवढं कमी असतं. नक्की. तसं शंकर महाराजांचं किती कौतुक त्यांच्या हातून होणार आहे हे आपण बघूया. आणि त्यांच्या हातून होण्यापेक्षा सद्गुरू त्यांना आपलं कौतुक किती करायला लावतात, हा भाग त्यातला महत्वाचा. कारण ते शेवटी करणारे ते आहेत, तुम्ही नाही, मी नाही आणि हेही नाही आहेत. सद्गुरू आपलं कौतुक कसं करतात हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भेटूया. नमस्कार. नमस्कार.